यावर्षीच्या श्रावण महिन्याला गुरुवार 13 ऑगस्ट पासून प्रारंभ झालाय। 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळे श्रावणातील सण, व्रतवैकल्य, पूजा अर्चा यांना गती येणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या फुलांचा बाजार आता चांगलाच बहरलाय। फुलं मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केट इथं विविधरंगी फुलांचं आगमन झालंय। त्यांच्या सुवासानं हा परिसर दरवळून गेलाय। मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी फुलांच्या किमतीची कमान चढतीच राहिली। झेंडू, चाफा, शेवंती, अबोली, जास्वंद, निशिगंध अशा फुलांच्या बरोबरीनं लिलियम, कार्नेशियन, ऑर्चिड अशा फुलं आणि पूजेसाठीच्या पानांना मागणी आहे। यावर्षी फुलांच्या दरात सुमारे 15 ते 20% दरवाढ झाली आहे। घरातील देवदेवतांची दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी फुलं आवश्यक असतातच। पाना फुलांनी बांधलेली पूजा पाहणं एक अवर्णनीय आनंदाचा क्षण असतो। धार्मिकतेची अनुभूती असते। दरवर्षीच्या श्रावण महिन्यात फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते। श्रावणातील सर्व सण, व्रत, वैकल्य, सत्यनारायणाची पूजा फुलांची आरास केल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत। रंगीबिरंगी फुलांसह तुळशी माळा, केवडा, दुर्वा, बेल, आघाडा अशा वनस्पतींना या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर मागणी असते। कोल्हापुरात शिंगोशी मार्केट ही फुलांची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। तर श्री अंबाबाई मंदिर परिसरातही पूजेच्या फुलांची विक्री करणारे अनेक विक्रेते आहेत। अगदी 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचा फुलांचा पुडा इतर वेळी मिळतो, पण श्रावण ते दिवाळी याच काळात याच फुलांच्या पुड्यासाठी किमान 50 रुपये मोजावे लागतात। यावर्षी सत्यनारायणाच्या पूजेसाठी आवश्यक असणारा फुलांचा पुडा 200 ते 250 रुपयांपर्यंत पोहोचलाय। जास्वंद, कमळ, केवडा, निशिगंध यालाही भाविक नागरिकांकडून प्रथम पसंती आहे। यातून हा फुलं बाजार चांगलाच बहरलाय। फुलांच्या बरोबरीनं आघाडा, बेल, तुळस याचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांचे दर 15 ते 20% वाढलेत। राधानगरी तालुक्यातील राशिवडे परिसरातून पांढऱ्या शुभ्र निशिगंध फुलांची आवक होतीये, तर शिरोळ तालुक्यातून पिवळ्या आणि केशरी रंगांची झेंडूची फुलं कोल्हापुरात येतात। केशरी, पिवळ्या झेंडूचा दर तर 100 ते 150 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। पेठ, वडगाव, नरंदे या भागातून शेवंतीची फुलं येत असून त्याचा दर 100 रुपये किलोपर्यंत आहे। कमळ, केवडा आणि बेल कर्नाटकातून येत असल्यानं त्याच्या किमतीही वाढल्यात। गणेश, गुलाब बेंगलोरमधून येत असून गलाटा म्हणून ओळखली जाणारी फुलं कंदलगाव परिसरातून येतात। कमळ आणि केवड्याचं कणीस यांचे दरही सध्या चढेच आहेत। या दोन्हीसाठी प्रतिनग 50 ते 100 रुपये मोजावे लागतात। सोनचाफा, तुळस, बेल, आघाडा, दुर्वा, मिरची फुलं यांनाही फुलांच्या बाजारात चांगली मागणी आहे। सर्वच फुलांचा दर वाढला तरी भाविकांनी कोणतीही घासाघीस न करता पूजेसाठी फुलांचा पुडा घेऊन पहिल्या श्रावण सोमवारच्या स्वागताची तयारी केली आहे।